आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 22/2/2024 या तारखेची पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भातली जी इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे ते रात्री उशीर अपलोड करण्यात आली होती. त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. यामध्ये निवड यादी तसेच कागदपत्र पडताळणी संदर्भात महत्त्वाचे सूचना देण्यात आलेले ते देखील आपण पुढे बघणार आहोत. पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक पद भरती सध्या राज्यामध्ये सुरू आहे, तर त्यामध्ये समाजातील विविध घटकांतून जे काही निवेदन किंवा त्यांचे मागण्या असतील तर त्या सर्वांचा विचार इथे करण्यात आलेला आहे. योग्य व प्रचलित शासन निर्णय असतील किंवा शासनाचे नियम असतील त्याच्याशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात आलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, जे सर्व उमेदवारांनी काही मागण्या केल्या असतील तर त्या सर्वांचं जे हे नियमामध्ये ते बसत असतील तर त्या सर्वांचा विचार करून शासनाच्या वतीने किंवा शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्याची कारवाई पूर्ण करण्यात आली असल्याचे त्यांनी इथे पॉईंट नंबर 1 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी 2 नंबरच्या पॉईंटमध्ये इथे माहिती देताना सांगितलेले आहे की नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, आपली जी पवित्र पोर्टल मार्फत उमेदवारांनी पसंतीक्रम दिलेले आहे, तर आता त्या उमेदवारांना ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्या सर्वांची जी निवड यादी असते ते लवकरच इथे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी इथे सांगितलेली आहे. शिफारस पात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची किंवा त्यांचे प्रमाणपत्र जे असतात त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकारींना जे इथे सूचना देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, जर आपली निवड जिल्हा परिषदेमध्ये झाली असतील तर संबंधित जिल्हा परिषदेचे जे प्राधिकारी त्यांनी प्राधिकृत केलेले आहेत, तर त्यांना जे इथे डॉक्युमेंट चेक करण्यासाठी त्यांची एक समिती असते. ते शासनाच्या वतीने किंवा आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्यामध्ये कोणते मेंबर असतात ते देखील त्यांनी पवित्र पोर्टलच्या GR मध्ये सांगितलेले आहे. ते त्याची पडताळणी करत असतात. त्यानंतर नापा असेल, मनपा असेल किंवा खाजगी शैक्षणिक संस्था असेल तर त्या सर्व आपापल्या प्राधिकृत केलेले जे अधिकारी असतील त्यांच्यामार्फत तर त्यांना जे इथे नियुक्ती प्राधिकारी म्हणतात त्यांना, तर ते आपले उमेदवारांची ज्यांची निवड त्यांच्या संस्थेमध्ये झालेली आहे तर त्यांचे ते डॉक्युमेंट चेक करत असतात. तर त्याची देखील त्यांना सूचना इथे त्यांचे म्हणणं आहे की सूचना देण्यात येत आहे डॉक्युमेंट चेक करण्यासंदर्भात. तर आता तिसऱ्या नंबरचा पॉईंट इथे काय सांगत आहे की प्रमाणपत्रामध्ये म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशनचा जे फॉर्म होता त्यामध्ये आपण जे माहिती त्यामध्ये भरली होती पवित्र पोर्टल मार्फत आणि फॉर्म सर्टिफाईड केला होता, तर त्या केलेल्या माहितीनुसार आवश्यक सर्व तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स किंवा प्रमाणपत्र असतील ते पडताळणीसाठी अभियोग्यताधारकांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांना जे इथे निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावयाची आहेत. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला जे इथे बहुतेक असा होऊ शकतो की डॉक्युमेंट पडताळणीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कमी वेळ देण्यात येऊ शकते. तर उमेदवारांनी ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत असे निर्देश या बुलेटिनच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारांना दिलेले आहे की तुम्ही सेल्फ सर्टिफाईड फॉर्ममध्ये जे काही तुमची माहिती भरली असेल तर त्या सर्वांचे मूळ म्हणजेच तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील किंवा त्यामध्ये प्रमाणपत्रे असतील, मार्कशीट जे काही सर्व असतील तर त्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याने नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत म्हणजेच मित्रांनो त्यांना जे एक ठराविक मुदत देण्यात येणार आहे की तुम्ही इतक्या इतक्या दिवसांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या, तर त्या आपल्याला त्यांच्यासाठी म्हणजेच आपल्या नोकरीसाठी आपल्याला समोरचे जे प्राधिकारी असतील तर त्यांना आपले डॉक्युमेंट्स इथे चेक करावे लागतील आणि आपले पडताळणी तिथे होईल डॉक्युमेंटची. तर त्यासाठी सर्व कागदपत्रे उमेदवारांनी तातडीने तयार ठेवण्याची सूचना आहे. म्हणजेच मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की आता लवकरच जे पवित्र पोर्टलची जी मेरिट लिस्ट असणार आहे तर ते प्रसिद्ध केली जाऊ शकते, कारण इथे डॉक्युमेंट तयार ठेवण्याची सूचना देखील तातडीने तयार ठेवावेत असे निर्देश आलेले आहेत. पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांचे अधिक माहितीसाठी तुम्हाला जे पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाईड करण्याच्या वेळी जे काही सूचना देण्यात आल्या होत्या 1/9/2023 रोजी, त्या सूचनांचे आपल्याला पालन करायचे आहे. त्याचे एकदा पुन्हा अवलोकन करून घ्यायचे की त्यामध्ये आपण पवित्र पोर्टलवर कोणकोणते डॉक्युमेंट्स लावले होते आणि कोणकोणते आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले होते, तसेच त्यामध्ये कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता होती. तर ते 1/9/2023ची जी सूचना आहेत तर ते आपण एकदा वाचून घ्यावे. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स आपण इथे तातडीने तयार ठेवावेत असे जे सूचना पवित्र पोर्टलवर आज इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून इथे देण्यात आलेले. तर मित्रांनो, आपण देखील इथे आशा व्यक्त करू आपल्या चॅनलच्या माध्यमातून की लवकरच पवित्र पोर्टलची जी सर्वसाधारण गुणवत्ता यादी असणार आहे ते लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याने सर्व उमेदवारांना त्याची उत्सुकता लागलेली आहे आणि सर्व त्या
बाबीकडे लक्ष देऊन आहेत. तर मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाच्या सूचना त्यांनी आज दिलेल्या आहेत. त्यामध्ये एकतर गुणवत्ता यादी लवकरच जाहीर होणार आहे आणि त्याकरिता आपल्याला तातडीने डॉक्युमेंट्स तयार ठेवण्याचे निर्देश देखील यामध्ये देण्यात